राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची अपडेट येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची काल वर्षावर पाऊण तास बैठक झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी रात्री ही बैठक झाल्याचं समजतंय। दोन्ही नेत्यांमध्ये रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय अजूनही झालेला नाहीये। ध्वजारोहणाचा निर्णय झाल्यानंतर शिंदेंनी काल फडणवीसांची भेट घेतल्याचं समजतंय। तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। ध्वजारोहण कोण करणार याचा निर्णय झालेला आहे, मात्र पालकमंत्री पदाचा निर्णय अजूनही झाला नसल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समजतंय। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही का कायम आहे? एका बाजूला गोगावले दावा करतात की 2 दिवसात या संदर्भात निर्णय होईल, मात्र या दोन नेत्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलंय? काल सीएम यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षा निवासस्थानी डीसीएम स्वतः गेले होते। रात्री 10-10:30 दरम्यान ते गेले होते आणि तब्बल पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेमधला एक मुद्दा जो आहे तो रायगडच्या पालकमंत्री पदाचा देखील होता। आता या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे की हे पालकमंत्री पद भरत गोगावले यांना दिलं जाणार, मात्र ते अधिकृतरित्या अजूनही का जाहीर झालं नाही हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे। हाच प्रश्न एकनाथ शिंदे यांना देखील पडला असल्यामुळे त्यांनी काल या संदर्भात विचारणा केली अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र या निर्णयाप्रत अजूनही काही आलेलं नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे, कारण की जरी 15 ऑगस्टला भरत गोगावले हे रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण करणार असले तर देखील ऑफिशियली त्यांना हे पद जे आहे ते अजूनही देण्यात आलेले नाहीये। ते कधी जाहीर होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न। आता कालच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तरी आज किंवा उद्या हे पालकमंत्री पदाचा निर्णय जाहीर होईल असं पुन्हा एकदा गोगावलेंकडून सांगण्यात आलेलं आहे, मात्र त्यात देखील शक्यता सांगितली जाते, अजूनही ठोस काही सांगण्यात आलेलं नाही। म्हणून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नेमकं काय होणार, कधी हे पालकमंत्री पद जाहीर होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालाय। उड्डाणादरम्यान पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आला।